मी आता तुम्हाला ना हे गुलाबाचं झाड आहे ना, कशी बघा फुलं मस्तपैकी आले ते बघा, छान पैकी मस्त आलेत ना मस्तपैकी. ती फुलं मी आता छाटून दाखवते तुम्हाला. हे पुढचं आलं आहे ना, ते इथून जे काळा भाग आहे ना, सुकलेला भाग दिसतोय ना, हा बघा, हा सुकलेला भाग आहे. सुकलेला भाग आहे तेवढा कैचीने कापून टाकायचा. मग त्या जागेवर ना नवीन पालवी येणार. हे बघा, कापून टाकायचा तो भाग, मग छानपैकी नवीन पालवी येते. हे काय दिसलं, हे कापून टाकायचं, मग त्या जागेवर नवीन पालवी येते. हे बघा, हे बघा. मग हे कापून टाकलं की नवीन पालवी येणार तिथे. असं कापून टाकायचं, असं मग नवीन पालवी येते आणि छान गुलाबाला नवीन नवीन फाटे फुटतात आणि गुलाब छानपैकी बहरदार होतो. नवीन नवीन फांद्या फुटून मग नवीन नवीन कळ्या येणार. अशी छाटणी करायची, अशी मस्तपैकी अशी छाटणी करायची. अशी मस्त येतात अशी. अशी हे सुकलेलं असतं ना, ते तोडून टाकायचं, मग नवीन पालवी येते त्याला. असं मग नवीन येतं, असं कैचीने कापून टाकायचं. असं मस्तपैकी मग गुलाब होतो छानपैकी नवीन नवीन. त्याला फांद्या फुटून मग कळ्या येणार आणि मग त्याची फुलं होणार. अशी झाडांची पण काळजी घ्यावी लागते मस्तपैकी. झाडांची पण काळजी घ्यावी लागते. आणि हे आळवडीचं आळू आहे आणि ही गोकुर्णीची वेल आहे. ती छान असते, शुभ असते. आणि ही आमची तुळस नवीन लावलेली. आणि हे शोचं झाड मस्त. एवढीच झाडं लावली कारण का इथे कशी, ही बघा, ही ग्रिल तुम्हाला दाखवते. हे बघा, ही ग्रिल एक्स्ट्रा बसवून घेतलेली इथून. आता ही खालपर्यंत आहे, ही खालपर्यंत आहे. कुंड्या कशा ठेवणार म्हणून ही एवढीच ग्रिल इथून जॉईंट करून एवढी वाढवून घेतली, म्हणून या कुंड्या ठेवल्या. तसं त्या बेडरूमला, ते 2 बेडरूम आहेत ना, त्यांना पण तसंच करायला पाहिजे. तर अशी जॉईंट करून घेऊन मग कुंड्या ठेवल्या पाहिजेत त्याला. मग